एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नांदूर शिंगोटे गावाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अगदी जल्लोषात आणि अभिमानाने साजरा केलाय. गावातील विविध संस्थांनी एकत्र येत देशभक्तीचा सोहळा रंगवला. सकाळी सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा आणि व्ही.पी. नाईक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या या फेरीत छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नागेश शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शोभा बर्के व सदस्यांनी तिरंगा फडकवला. तर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस विभागाच्या वतीने ध्वजारोहण पार पडले. व्ही.पी. नाईक हायस्कूलमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. संस्थेसाठी सुरू असलेल्या कामांसाठी दात्यांनी आर्थिक मदत जाहीर केली. ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. शेवटी उपाध्यक्ष प्रशांत सानप यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. हा जगात सर्वात भारी देश आहे. आजच्या कालच्या सर्वेनुसार सर्व देशांनी जवळजवळ 45% देशांनी भारताला सहकार्य आणि भारताची भूमिका ही फार अत्यंत महत्वाची आहे असं या सर्च रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य एकच, आज स्वातंत्र्य दिन आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देश आपल्या भारताकडे नजर करून त्यांनी आपल्याला दिवसण्याचा प्रयत्न करत आहे. याचं कारण आपण हा भारत स्वतंत्र झाल्यामुळे प्रगतीच्या दिशेने कूच करत आहोत. तरी या सर्व स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मामा, आज कवायत तुम्ही सांगितलं, तुम्ही